नमस्कार मित्रांनो, चांदोली डायरीज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता आपण भीमा कोरेगावला निघालेलो आहे. आपला किनीचा पहिला टोल नाका आलेला आहे आणि आता आपण बघूया पुढे गेल्यानंतर की आपल्याकडून टोल नाका घेतात की नाही. टोल फ्री आहे ना? एक वर्षी आपल्याला भीमा कोरेगावला जाताना विजयस्तंभाला मानवंदना करायला जाताना आपल्याला टोल हा फ्री असतो. आता आपण थोडं उजळत आहे आणि सूर्य वरती येत आहे आणि आता आपण पोहोचलेलो आहे पाचवड फाट्यावर. पाचवड फाट्यापासून आपण पुढं कराडमध्ये जाऊन कराडापासून आपण पुढे जाणार आहे. तर मित्रांनो, आपण कराडमध्ये पोहोचलेलो आहे. कराडच्या या पुलाचं पण काम चालू आहे. कराडच्या पुढील जो टोल नाका आहे तिथं आलेलो आहे. आता बघूया, ही टोल नाका पार करून आपण पुढे जाणार आहे. गौरेडा आहे त्याला वाघ गौरेडा दिसतात का समोर. मित्रांनो, आता आपण साताऱ्यापासून पुढं जायला लागलोय. मध्ये बिबट्या दाखव. गौरेडा आपल्या मागणे एक गाडी आली, ती पण दाखव. तिथं जाऊन तिथं पुढे हळूहळू हे बोर्ड दाखव. लोणंद वगैरे दिले. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही सातारपासून पुढं वाठार म्हणून आहे, वाठार स्टेशन रेल्वे स्टेशन. तिथून पुढं एक 500 मीटरच्या अंतरावरती हॉटेल साई धाबा म्हणून आहे. तिथं आम्ही चहा नाश्त्यासाठी थांबलो होतो. चहा नाश्ता करून आता आम्ही पुढं भीमा कोरेगाव अजून इथून 101 किलोमीटर आहे. अजून 101 किलोमीटरचा प्रवास पार करायचा आहे. आता वाजलेत 9 वाजल्यापासून बघूया आता किती वेळ आपल्याला लागतोय. मित्रांनो, आता वरळी कांचनमध्ये आलेलो आहे आणि इथं भरपूर अशी गर्दी, ट्रॅफिक लागलेलं आहे. भीमा कोरेगावला जाण्यासाठी लोकांची गर्दी लागलेली आहे. आणि इथून पुढं तुम्ही पाहू शकता की 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर. आता भीमा कोरेगावच्या जवळपास पोहोचलेलो आहे. एक 5 किलोमीटरच्या अंतरावरती आम्ही आलेलो आहे. 5 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे. तरी आता पार्किंग कुठं आहे, कारण गेल्या वेळेला या ठिकाणी पार्किंगचं नियोजन केलं होतं या साईडला उजव्या हाताला. आणि आता 1 किलोमीटर अजून पुढं पार्किंगचं नियोजन लावलेलं आहे. तर बघूया आता पुढं जाऊन पार्किंग कुठं केलं आहे, काय केलं आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रवास आपण पायी चालू करणार आहे. आपलं पार्किंगचं नियोजन लावलेलं आहे. बघूया आता पार्किंगसाठी कुठल्या साईडला जागा आहे, पार्किंग कुठं करावं लागते. आणि तिथून पुढं आपण आमचा गाववाला इथं कुठंतरी आहे, त्याला पण बघायचं आहे कुठं भेटतोय का. म्हणलाय पार्किंगमध्ये आहे. बघूयात आपण तो पण भेटतोय का बघूया पार्किंगमध्ये. पुणे महानगरपालिकेच्या पण पुढं बसेस लागलेल्या आहेत. आता आपण गाडी पार्किंग करून बसचा प्रवास सुरू करणार आहोत.
नमस्कार मित्रांनो, आता आम्ही जस्ट पोचलो आहे, गाडीतून उतरलो आहे. आता आम्ही जाणार आहे बसच्या तिथे. बसमधून आता पुढचा प्रवास करणार आहे. तू बघू शकताय इथं मिनटाला बस भरते, मिनटाला एक बस सुटते. भरपूर लोक बसच्या मागं थांबलेले असतात बसमध्ये चढण्यासाठी. मिनटाला बघा. आता ही बघा, ही बससाठी कितीतरी लोक पळायला लागलेत. हे बघा, मिनटाला बस भरते, मिनटाला बस जाते. तर आपण पण ह्या मागच्या बसच्या तिथं थांबणार आहे. आता आम्ही बसमधून उतरून स्तंभाकडं निघालेला आहे. ही गर्दी बघा, स्तंभाकडं इथून चालत जायला लागते. कमीत कमी 500 ते 700 मीटर वरती आहे.